तिथे मी 2 ते 3 चम्मच शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. तिथे मी 2 ते 3 चम्मच तेल घेतलं आहे. इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत. तिथे 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या चेचून घेतल्या आहेत आणि तिथे गरजेनुसार मीठ घेतलं आहे. चला तर मग लगेचच घालून घ्यायचं आहे आणि आता इथे गॅसची फ्लेम मी घालून घ्यायची आहे. आपल्याला भाजी ते मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता व्यवस्थित चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार दाण्याचं कूट. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता व्यवस्थित आणखीन एकदा मिक्स करून घेऊया. नवीन रेसिपीज पाहण्यासाठी